मैं पुष्पा सोनी, आपका जयंबी समाचार में हार्दिक स्वागत। देखते हैं आज की प्रमुख खबर। आता मी एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा दौऱ्यावर गेलो होतो त्यावेळी तिथली परिस्थिती बघून अतिशय वाईट वाटलं, दुःख झालं की तो सर्वसामान्य जनतेचा जो पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, जो 365 दिवस राबतो आणि शेवटी अशा पूर परिस्थितीमुळे त्याचं शेत वाहून जातं, त्याची जमीन पूर्ण खरडून जाते। एवढंच नव्हे तर त्याच्या घरातील अन्नधान्य आणि भांडी कुंडी सुद्धा वाहून जाते। आम्ही जे चित्र बघितलं ते फार भीषण होतं, फार भयानक होतं। घराच्या गोठ्यामध्ये ज्या काही गाई, म्हशी, बैल किंवा काही बकऱ्या, शेळ्या या बांधलेल्या होत्या, अचानक पाऊस आला आणि पावसामुळे एवढं पाणी त्या गावामध्ये साचलं की या गावातील सगळं हे गोधन वाहून गेलं। काही म्हशी आणि बैल आणि गायी ह्या बांधलेल्या होत्या। शेतकरी बिचारा घरात होता, परंतु गोठ्यामध्ये पाणी पूर्ण 10-10, 12-12 फूट शिरलं असल्या कारणानं बांधलेल्या अवस्थेत बिचारा त्या गायी आणि म्हशी मृत असलेल्या सकाळी आढळल्या। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपलं जीवन कंठत असताना किंवा शेती करत असताना पर्याय उपजीविकेचं जे साधन त्याला हवं असतं ते दुसऱ्या क्रमांकावर दुधाचा व्यवसाय तो करत असतो। घरामध्ये एखाद दुसरी जर म्हैस किंवा गाय असेल तर त्या गायीच्या किंवा म्हशीच्या दुधातून जे काही दिवसाला उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या आधारे त्याचं कुटुंब चालत असतं। 365 दिवसानंतर शेती केल्यानंतर ते शेतीचा माल विकल्यानंतर त्याला ते पैसे मिळत असतात, पण दररोजच्या खर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आई वडिलांच्या आजारपणासाठी किंवा कुटुंब चालवण्यासाठी जे काही पैसे लागत असतात त्याला ते पैसे या दुधाच्या माध्यमातून मिळत निश्चितपणे करू। परंतु तरी सुद्धा शिवसेनेचा एक कार्यकर्ता, शिवसेनेचा एक बाळासाहेबांच्या विचाराने चालणारा शिवसैनिक म्हणून माझं काहीतरी कर्तव्य आहे, म्हणून मी माझ्या स्वखर्चातून या 101 गाई देण्याची घोषणा त्यावेळेस केली होती आणि आज त्याची आपण पूर्तता करतोय। आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब या 4 तालुक्यातील 101 शेतकऱ्यांना ह्या गायी देतोय, पण त्या गायी सुद्धा कुठल्या तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या सर्व ज्या गायी आहेत त्या आपण गुजरातवरून आणलेल्या, जेणेकरून दर दिवसाला 15 ते 20 लिटर दूध या गायीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला मिळेल आणि त्या दुधाच्या माध्यमातून त्याचा 365 दिवस हा खर्च चालेल। आणि तो लाईव्ह ज्या या गायी आहेत, ज्या नंबर टाकलेले आहेत, आता त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नाव निघेल त्या शेतकऱ्याला ती गाय आणि गायी बरोबर वासरू सुद्धा आपण आज आता भेट देतोय। आणि मला फार आनंद ह्या गोष्टीचा आहे की ह्या एवढ्या आणि चांगल्या पवित्र कामासाठी, कार्यासाठी साक्षात या मीरा भाईंदरचे सुपुत्र बालयोगी, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ, आमचे गुरु आणि प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे गुरु या मीरा भाईंदरचे गुरु बालयोगी सदानंद महाराज साक्षात या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा गोदानाचा पवित्र कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करतोय। मीरा भाईंदर शहरातील जनतेला परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून ही शक्ती आम्हाला मिळालेली आहे आणि ह्या शक्तीचा उपयोग करून आम्ही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करतोय। प्रामुख्यानं स्टेजवर तुम्हाला या 2 गायी दिसत असतील, 2 गायी नाही ते कपल आहे। आज के लिए इतना ही। देखते रहिए जयंबी समाचार।